सा नि प ग म प नि प ग म ग सा आ संतांचे संगती मनुमार्ग गती संतांचे संगती मनुमार्ग गती संतांचे संगती मनुमार्ग गती संतांचे संगती मनुमार्ग
भाव हा जीवाचा राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा मागच्या अभंगांमध्ये अभक्त कसा असतो हे माऊलीने सांगितलं. या अभंगामध्ये 8व्या अभंगामध्ये माऊली हरिपाठाच्या मूळ मुद्द्याकडे येतात. हरिपाठ याचा अर्थ नामस्मरण. नामस्मरणाचं महत्त्व सांगणं हा कदाचित हरिपाठाचा मुख्य उद्देश असेल. आणि ज्ञानेश्वर या अभंगामध्ये 8व्या अभंगामध्ये मूळ मुद्द्यावर येतात. आता खरी हरिपाठाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना सुरुवात झालेली आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आपल्यासारखा साधक ज्यावेळी संतांच्या संगतीमध्ये येतो, सद्गुरूच्या संगतीमध्ये येतो, तेव्हाच त्याला श्रीपतीचं ज्ञान होऊ शकतं, श्रीहरीचं ज्ञान मिळू शकतं, श्रीहरीचं स्वरूप दिसू शकतं आणि सद्गुरूंकडूनच त्याचा मनोमार्ग शुद्ध होऊ शकतो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा रामजप. सद्गुरूंकडनं मनोमार्ग शुद्ध होऊ शकतो, पण त्यासाठी साधन हे रामकृष्ण या मंत्राचा भावयुक्त अंतःकरणाने केलेला जप हे महत्त्वाचं साधन आहे. भगवान शिवांनी सुद्धा राम मंत्राचा जप केलेला होता. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नाम साधना ही सर्वात श्रेष्ठ साधना आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते ती केवळ ज्ञान साधनेमुळे. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. या अद्वैत ज्ञानाची प्राप्ती त्यामुळेच होते. वेदयुक्त अज्ञानाचं बंधन संपून जातं आणि मग काय मिळतं? गोडी इथं मिळते. नामामृत गोडी. नाम आणि अमृत काय सुंदर शब्द आहे. नामामृत गोडी वैष्णवा राधवी योगिया साधवी जीवन का. त्यामुळे वैष्णवांमध्ये नामामृताची गोडी लागली. योग्यांना सुद्धा ही जीवन कला
त्यामुळे लाभलेली आहे. आणि मग एका सगळ्यांचं ते उदाहरण देतात. सत्व उच्चार प्रल्हादी बिंबवा उद्धवा वाधरा कृष्णदाता. माऊली म्हणतात की जीवन कला साधलेल्या पुराणातले भक्त दोन, प्रल्हाद आणि उद्धव. प्रल्हाद हा दैत्य कुळाचा आहे, पण नामामृतामुळे त्याच्या जीवनात परिवर्तन झालेलं आहे. साधने श्रेष्ठ कनिष्ठ, तो राक्षस आहे, दैत्य आहे का देवकुळाचा आहे हे नाही महत्वाचं, साधन केलं त्यांनी. त्यांच्याप्रमाणे उद्धवजी सुद्धा ज्ञानी होते, महात्मा होते, पण भगवान श्रीकृष्णामुळे त्यांच्या ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड मिळाली आणि त्यांचं जीवन कथार्थ झालं. उद्धवा लागला कृष्णदाता. त्यामुळे ज्ञानी सुर असुर सर्वांना एकच लाभ करून देणारं साधन म्हणजे नाम साधना आहे, असंच माऊली म्हणतात. पण शेवटच्या कव्यामध्ये ते सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. इथं त्यांनी विरुद्धार्थी शब्द किती सुंदर वापरले. सुलभ, दुर्लभ. नाम हे अत्यंत सुलभ साधन आहे, पण असं सुलभ साधन करणारा मात्र दुर्लभ आहे. क्वचितच असा साधक दिसून येतो. हे साधन सुलभ का? सगळ्या साधनांपेक्षा नाम साधना हे सुलभ साधन. यात कर्माची सूक्ष्मता नाही, अवघडपणा नाही, कठीणपणा नाही. यात फक्त काय पाहिजे? शुद्ध अंतःकरण आणि अत्यंत मनापासून भगवत भाव असा पाहिजे. असं हे साधन आहे. आणि या नाम साधनेनं एका फार मोठ्या आनंदाची अनुभूती होऊ शकते. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असं हे नामस्मरण फार महत्वाचं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुंडली